औसा शासकीय कागदपत्रांमध्येच परस्परविरोधी नोंदी असल्याने महसूल प्रशासनाची मोठी फसवणूक उघड झाली आहे। औसा तालुक्यातील बुधोडा येथील माजी सैनिकाच्या जमिनीच्या प्रकरणात फेर नोंद क्रमांक 408 रद्द झाला की नाही यावरच प्रशासनाचे उत्तर वेगवेगळे आहेत। अभिलेखात 408 चालू, प्रशासन म्हणतं रद्द। बॅकवोट मौजे बुधोडा सर्वे नंबर 68/4 मधील 4 एकर 26 गुंठे वर्ग वजा 2 सिलिंग जमीन माजी सैनिक चंदर महादा चलवाड यांच्या नावे आहे। या जमिनीवर फेर नोंद क्रमांक 408 मंजूर असून तो आजही सातबारावर चालू असल्याचा पुरावा औसा अभिलेख कक्षात उपलब्ध आहे। परंतु दुसरीकडे ग्राममहसूल अधिकारी बुधोडा यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी लेखी माहिती दिली की फेरफार क्रमांक 408 कोणत्या साली व कोणत्या आदेशाने कमी झाला याबाबत या कार्यालयात माहिती उपलब्ध नाही। आदेश नाही, संचिका नाही, तरी नाव कमी, म्हणजे फेर 408 रद्द झाल्याचा कोणताही शासकीय आदेशच नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी औसा यांनी दिनांक 14 जुलै 2026 रोजी उचित नियमानुसार कार्यवाही करावी असे लेखी आदेश दिले होते। मात्र 1 महिना होऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे माजी सैनिकावर अन्याय होत आहे। कलम 150, 155 चा भंग। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 150 व 155 नुसार जिल्हाधिकारी परवानगीशिवाय वर्ग 2 जमिनीचे नाव कमी करता येत नाही। या प्रकरणात त्या नियमांचा सरळ भंग झाला असून हा शासकीय फसवणुकीचा प्रकार आहे, असे श्रीकांत चलवाड यांनी म्हटले आहे। मागणी श्रीकांत चलवाड यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे मागणी केली आहे की फेर 408 रद्दाचा आदेश नसल्याने बेकायदेशीर झालेले फेर तात्काळ रद्द करून माजी सैनिकाचे नाव मूळ फेर लोन क्रमांक 408 नुसार लावण्यात यावा। बॅकवोट